10वी-12वी उत्तीर्ण झाल्याच्या नंतर कोणतं क्षेत्र निवडायचं? सायन्सला जायचं, कॉमर्सला जायचं का आर्ट्सला जायचं, असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांसमोर असतो. का कोणता आणखीन पर्याय निवडायचा? परंतु आता सद्गुरू करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून आपल्या बदलापूरच्या विद्यार्थ्यांसाठी हा पर्याय जो आहे तो उपलब्ध झालेला आहे. आपल्याला माहिती देण्यासाठी आप्पासाहेब मिसाळ आपल्यासोबत जुळलेले आहेत. मागील 10 वर्षांपासून ते या क्षेत्रामध्ये आहेत आणि आपल्या बदलापूरमध्ये देवधर मार्केट येथे त्यांचं कार्यालय आहे आणि येथून ते अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. आजवर शेकडो विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत आणि त्याच्याशी आपण संवाद साधून त्यांचा प्रवास नेमका कसा आहे, कशा प्रकारे त्याचा फायदा बदलापूरकरांना होणार आहे, आपण त्याच्याशी संवाद साधून जाणून घेणार आहोत. सर, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार. बदलापूर व्हॉइस मी पहिल्यांदा स्वागत करतो, कारण आज पहिल्यांदाच मी यांच्या चॅनलवरती त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी ही ऑपॉर्च्युनिटी मला दिली, त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभारी आहे. कारण आज विद्यार्थ्यांना आणि पालकांना 12वी झाल्यानंतर किंवा 10वी झाल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न असतो की आता पुढे काय करायचं. कारण 10वी आणि 12वीचा रिझल्ट तर येतोच, पण त्यासोबतच अनेक स्पर्धा परीक्षा असतात, ज्याच्यामध्ये 12वी नंतर तुम्हाला जेईई आहे, नीट आहे, सीईटी आहे, शिवाय अनेक अशा विविध क्षेत्रामध्ये जाण्यासाठी स्पर्धा परीक्षा आहेत की ज्याचे निकाल हे विद्यार्थ्यांच्या कौशल्यावरती डिपेंड असतात. कारण शैक्षणिक शिक्षण जे आहे ते वेगळं आहे आणि कौशल्य शिक्षण म्हणजे ज्याला आपण त्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या पूर्णपणे त्या विद्यार्थ्याच्या कौशल्याच्या वरती त्या डिपेंड असतात आणि त्यावेळेस विद्यार्थी हा खूप पॅनिक होतो आणि त्या ठिकाणी ती परीक्षा देत असताना जो विद्यार्थी स्वतःला स्टेबल करतो, जो विद्यार्थी स्वतःला अनालाइज करतो, तोच विद्यार्थी ही चांगल्या पद्धतीनं पेपर देतो आणि त्यामध्ये त्याला चांगलं यश येतं. तर आज आपण या बदलापूरमध्ये सद्गुरू करिअर काउन्सिलिंग सेंटर मी सुरुवात केलेली आहे, ज्यामध्ये जे विद्यार्थी 12वी नंतर किंवा 10वी नंतर जे काय पुढे करायचं असेल तर त्यामध्ये आपण या विद्यार्थ्यांसाठी आज ही ऑपॉर्च्युनिटी आपण दिलेली आहे. सर, करिअर विषयी आपण समुपदेशन करत आहात. ही संकल्पना कशी सुचली आणि आजवर किती विद्यार्थ्यांना याचा लाभ झालेला आहे? आज ही करिअर काउन्सिलिंगची जी संकल्पना आहे, मी 2006ला मुंबईत आलो आणि ज्यावेळेस मी मुंबईला आलो त्यावेळेस माझं नुकतंच 12वी झालं होतं. काही परिस्थिती गरीब असल्यामुळे गावाकडेच माझं शिक्षण झालं आणि 12वी नंतर मी शिक्षण सोडण्याचा प्रयत्न केला, पण तरी पण त्या ठिकाणी मला मार्गदर्शन मिळालं नाही आणि मी परत फायनली माझ्या जे सिनियर्स होते त्यांच्याकडून मला थोडं गायडन्स मिळालं आणि त्यांनी मला सांगितलं की बँगलोर या ठिकाणी आपल्याला डिप्लोमा इन फार्मसीसाठी ऍडमिशन मिळू शकतं, तिथं कमी बजेट आहे आणि एज्युकेशन चांगलं आहे. तर त्यामुळे मी बँगलोरला डिप्लोमा इन फार्मसी करण्यासाठी गेलो. 2 वर्षाचा डिप्लोमा झाल्यानंतर मी पुन्हा मुंबईत आलो. मुंबईत आल्यानंतर बरेच दिवस मला जॉब मिळत नव्हता, कारण माझ्याकडे तेवढं लँग्वेज नव्हतं. त्यानंतर मला जॉब मिळाला मार्केटिंगचा. मार्केटिंगमध्ये माझं लक्ष नाही लागलं आणि त्याच्यानंतर मी सुरुवात केली माझा स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी. तर त्यामध्ये मी माझी स्वतःची आज 2 मेडिकल आहे. पण मेडिकल चालवत असताना 2020-21ला खूप मोठी जगावरती संकट आलं आणि त्या संकटामध्ये मी 10वी मध्ये काम करत होतो. मी स्वतः फार्मासिस्ट आहे, माझं एक ब्रँच 10वी मध्ये आहे. तर त्या ठिकाणी काम करत असताना रात्रंदिवस पेशंटची सेवा होती, पण त्या ठिकाणी आज अनेक कोरोना योद्धे जे होते, ज्याच्यामध्ये फार्मासिस्ट होता, बीएमसी कर्मचारी होते, त्याच्यानंतर हॉस्पिटल सेवा होती, किंवा जे काही किराणा दुकानवाले असतील किंवा दूध व्यावसायिक असतील, एवढीच लोक त्या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय करून लोकांना सेवा देत होते. तर त्या ठिकाणी ते करत असताना 10वी हॉटस्पॉट झाली होती आणि त्यावेळेस दिवस रात्र सेवा देत असताना रात्रभर झोप लागत नव्हती, कारण दिवसभर प्रेशर असायचं कामाचं आणि रात्रभर टेन्शन असायचं की आपलं उद्या काय होईल. कारण बऱ्याच लोकांना कोरोना झालेला आमच्याकडून लोक जायचे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचा 2 ते 3 दिवसानंतर एक मेसेज यायचा की तो पेशंट गेला आणि त्यावेळेस त्यांचे मुलं, मी माझ्या डोळ्यानं पाहिलं की त्यांची मुलं ती बॉडी सगळं पाहिला जात नव्हती आणि ही खूप माझ्या मनाला गोष्ट लागली होती. आणि त्यावेळेस मी ठरवलं की या क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी येतील, जे मेडिकल क्षेत्र आहे किंवा फार्मसी क्षेत्र आहे किंवा नर्सिंग क्षेत्र आहे, त्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मोटिवेट करून या क्षेत्रामध्ये आणून
अशा भविष्यात येणाऱ्या जी काही संकट असतील त्या संकटाला आपल्याला कशा पद्धतीने सामोरं जाता येईल, त्यासाठी आपल्याला त्यावेळेस कोरोना होता, उद्या कुठलं संकट येईल त्यावेळेस ते योग्य, जसं की देशावरती सर्व्हिस करायला गेल्यानंतर मिलिटरी आपली सेवा करत असते, बरं. आपल्याला सिक्युअर करत असतं. तसंच जर का उद्या भविष्यात आपल्यावरती जर अजून असं एखादं संकट आलं तर त्यावेळेस आपल्याला एक योद्धे तयार करावं लागतील. आणि ते योद्धे कशातून तयार होतील, तर ही आपली जी नीटची एक्झाम आहे, जिचं आज पेपर फुटला गेल्या महिन्यामध्ये बरं. आणि त्याचा हाहाकार झाला पूर्णपणे देशामध्ये, आणि त्या देशामध्ये हाहाकार झाल्यानंतर आज परत 1 महिन्यानं परत पुन्हा परीक्षा झाली. पण त्यावेळेस ज्या विद्यार्थ्यांना पेपर सोपा गेला होता, कदाचित आत्ताचा जो कालचा पेपर झाला त्या पेपरमध्ये अनेक विद्यार्थ्यांना कठीण पेपर गेलेला आहे आणि त्यामध्ये त्यांना असं वाटतंय की आपल्याला कमी मार्क्स येतील आणि कमी मार्क्स आल्यानंतर आपलं एज्युकेशन या मेडिकल क्षेत्रातलं मिळेल का नाही यांना गॅरंटी नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी आपण नीट काउन्सिलिंग 2026 हा जो नवीन फॉर्म्युला तयार केलेला आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्याला 150 पासून ते 400 मार्क्स जरी असतील तरी त्या विद्यार्थ्यांना आपण सर या मेडिकल ऍडमिशन मध्ये ऍडमिशन देऊ शकतो. सर आपण सगळा इतिहास सांगितला की कशा प्रकारे ही संकल्पना सुचली. महत्वाचं म्हणजे ना सर, एकदा 12वी झाली तर मुलांना प्रचंड कन्फ्युजन असतं. त्यामध्ये आई वडील जर जास्त सुशिक्षित असतील तर ती शिक्षण कमी असेल तर ते मित्राचा सल्ला घेतात आणि मित्राचा सल्ला घेतला त्यानंतर आपलं आवडीचं क्षेत्र निवडलं तर ती तो नंतर मग त्यांना पस्तावा. अशा विद्यार्थ्यांना सर आपल्या माध्यमातून काय संदेश असेल आणि आपल्यासोबत जोडण्यासाठी? जे असे विद्यार्थी आहेत की ज्यांची परिस्थिती एकदम गरीब आहे, जे शिकू शकत नाही, अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यावरती त्यांना कोणता कोर्स करायचा, जसं मी आता सांगितलं की तुम्हाला मेडिकल प्रोफेशन, पण ज्या विद्यार्थ्याला कमी मार्क्स आहेत अशाही विद्यार्थ्यांसाठी आपण या मेडिकलसाठी ऍडमिशन देऊ शकतो. शिवाय मेडिकल शिवायही अनेक पर्याय आहेत की जे विद्यार्थी या मेडिकल क्षेत्रात येऊ शकतात किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रात जाऊ शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला ऍग्रिकल्चरल आहे, लॉ आहे, मॅनेजमेंट आहे, तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी जाऊ शकतात. तर त्यासाठीही आपल्याकडे या सद्गुरू करिअर काउन्सिलिंगच्या सेंटरच्या माध्यमातून त्यांना एक विशेष आपण सुरुवातीचं जे काउन्सिलिंग आहे ते फ्री ऑफ कॉस्ट काउन्सिलिंग या ठिकाणी देत आहोत, खास बदलापूरकरांसाठी येणाऱ्या 1 महिन्यासाठी, जेणेकरून त्या विद्यार्थ्याला आणि त्या पालकांना त्यांच्या मनातले जे काही प्रश्न असतील ते प्रश्न माझ्यापर्यंत मांडतील आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेन. सर मेडिकल क्षेत्र म्हणताना अनेकांना फक्त असा समज असतो की मेडिकल म्हणजे एमबीबीएस आणि नेट मध्ये कमी मार्क पडले तर ते निराश होतात अशा अनेक विद्यार्थी असतात. तर मेडिकल मध्ये अनेक पर्याय आहेत, त्याविषयी सर आपल्या सर्व प्रेक्षकांना काय सांगा? बघा, मेडिकल म्हणजेच एमबीबीएस नाही, कारण आज बऱ्याच विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की एमबीबीएस ला ऍडमिशन मिळवायचं, पण अनेक विद्यार्थ्यांना कमी गुण आल्यामुळे एमबीबीएस ला ऍडमिशन मिळत नाही. कारण या देशामध्ये नीटची दरवर्षी जवळजवळ 22 ते 23 लाख विद्यार्थी परीक्षा देत असतात आणि त्या परीक्षेच्या माध्यमातून जवळजवळ गव्हर्नमेंट आपलं 11 ते 12 लाख विद्यार्थ्यांना क्वालिफाय करतं आणि त्यामध्ये फक्त आपल्याकडं आपल्या भारतामध्ये गेल्या वर्षी 2025-26च्या बॅचला 1,28,000 सीट होत्या आणि त्यातून त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळणार होतं. म्हणजे जवळजवळ जर याचा आकडा कॅल्क्युलेशन केलं तर फक्त देणारी जी विद्यार्थी आहेत परीक्षा त्यातून 5% मुलांना फक्त एमबीबीएस ला ऍडमिशन मिळणार. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना या ठिकाणी ऍडमिशन मिळेल याची आपण शाश्वती देऊ शकत नाही. पण जर आरोग्य क्षेत्रामध्ये जर विद्यार्थ्यांना काम करायचं असेल तर त्याच्याशिवायही अनेक पर्याय आहेत की ज्यामध्ये बीएमएस आहे, बीएचएमएस आहे, बीयूएमएस आहे, फिजिओथेरपी आहे, त्याच्यानंतर तुमचं जे आहे ते नॅचरोपॅथी योगा सायन्स, हे एक असं क्षेत्र आहे की येणाऱ्या काळामध्ये 5 वर्षानंतर बूम मार्केट करणार आहे. कारण आज प्रत्येक पेशंटला औषधं दिल्यानंतर त्याच्या बॉडीमध्ये जो रेसिस्टन्स तयार होतोय त्यामुळं त्या बॉडीमध्ये जर डायबिटीज असेल, त्या रोग्याला जर कॅन्सर असेल किंवा पीसीओडी असेल, वेट वाढलेला असेल तर त्या ठिकाणी आज मेडिसिनचा कुठल्याही प्रमाणात त्या ठिकाणी उपयोग होत नाही. तर त्या ठिकाणी अशा लोकांना आज नॅचरोपॅथी आणि योगा सायन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना मेडिटेशन, योगा आणि हिलिंग्स यांच्या माध्यमातून असे अनेक जे रोग आहेत ते विदाउट मेडिसिन त्या ठिकाणी बरे करता येतात. आणि त्यासाठी हे भाजप सरकारने 2021 ला मोदी सरकारने
त्या ठिकाणी या कोर्सला आयुषच्या अंडर खाली त्याला परमिशन दिलेली आहे ऍज अ डॉक्टर म्हणून. हाही 5.5 वर्षाचा एक चांगला कोर्स आहे. सोबतच तुम्हाला एक नर्सिंग आहे, फार्मसी आहे आणि फार्मसी सोबतच पॅरामेडिकल सोबत एक अलाइड हेल्थ सायन्स म्हणून कोर्सेस आहेत, ज्याच्यामध्ये बीएससी रेडिओलॉजी येतं, बीएससी ऑप्टोमेट्री येतं, बीएससी एमएलटी येतं, बीएससी डायलिसिस येतं. असे अनेक वास्ट कोर्सेस आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण जर मेडिकलला एमबीबीएस ला नाही ऍडमिशन मिळालं तरीही आपण त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ऍडमिशन दिल्यानंतर ती रुग्णांची सेवा करू शकतात, ती या देशाची सेवा करू शकतात आणि आपलं जे काही स्वप्न आहे त्या मेडिकल प्रोफेशनल मध्ये येण्याचं ते पूर्ण करू शकतात. सर अप्पासाहेब, मगाशी तुम्ही कोरोनाच्या काळाचा उल्लेख केलेला, भयानक परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीमध्ये फक्त मेडिकल क्षेत्राशी संबंधितची लोक होती, त्यांनाच लोक देव मानत होते आणि खरं तर त्यांनीच अनेकांचे प्राण वाचवले आणि त्याची अनुभूती आपण सगळ्यांनी घेतली. येणाऱ्या काळामध्ये, कारण की या क्षेत्राला मरण नाही असं म्हणलं, येणाऱ्या काळामध्ये किती महत्वाचं असणार आहे मेडिकल क्षेत्र आणि या क्षेत्राशी संबंधित जे पुढे करिअर असणार आहे ते विद्यार्थ्यांसाठी तो पर्याय निवडणं किती गरजेचं असणार. जर तसं जर बघितलं आपण तर येणाऱ्या काळामध्ये हेल्थ इंडस्ट्री बरोबरच टेक्नॉलॉजी, हेल्थ टेक्नॉलॉजी इंडस्ट्री पण खूप ग्रोईंग होत चालली आहे, ज्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना जसे की आपण एक्सरे मशीन असेल, एमएलटीचे लॅबोरेटरीचे जे मशिनरी आहे किंवा तुमचे ईसीएस मशीन असेल, अशा अनेक मशिनरी आहे ज्याचे टेक्नॉलॉजी बनवणं गरजेचं आहे. कारण आज येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ज्यावेळेस कोरोना आला होता त्यावेळेस ऑक्सिजनचा मोठा तुटवडा त्यावेळेस आपल्याला या देशामध्ये तुटवडा पाहायला मिळाला. सोबतच वॅक्सिनची पण आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात त्यावेळेस गरज पडली होती. तर त्यावेळेस अनेक फार्मास्युटिकल ज्या इंडस्ट्री होत्या तर त्यामध्ये त्यांनी पुढाकार घेऊन आज आपला देश त्यावेळेस 1 नंबरला घेऊन गेल्या होत्या. त्यामुळे या क्षेत्रामध्ये डॉक्टर की बरोबरच जे पॅरामेडिकल क्षेत्र आहे किंवा फार्मसी आहे किंवा नर्सिंग आहे किंवा इतर जे कोर्सेस आहेत त्याच्या माध्यमातून आज या ठिकाणी बरेच हॉस्पिटल्स असतील जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहेत, स्टेट गव्हर्नमेंटचे आहेत, प्रायव्हेट आहेत, एमएनसी हॉस्पिटल्स आहेत. या ठिकाणीही खूप मोठ्या प्रमाणात या विद्यार्थ्यांची आपल्याला गरज आहे. आजही आपल्याकडे जर बघितलं तर आजही तितका रेशो आपल्याकडे ह्या हेल्थ इंडस्ट्रीमध्ये मिळत नाही, तितकी मॅनपॉवर आपल्याकडे नाहीये जितकी असायला हवी. कारण आज 1 लाख लोकसंख्येमागे कमीत कमी जे काय ठरलेले डॉक्टर्स आहेत तेवढेही आपल्याला आज एमबीबीएस किंवा या क्षेत्रामध्ये नर्सिंग स्टाफ मिळत नाही. तर त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे यावं आणि या देशाची सेवा करावी, या रुग्णांची सेवा करावी. अप्पासाहेब, मेडिकल क्षेत्रामध्ये येताना विद्यार्थ्यांना करिअर काउन्सिलर का महत्वाचा आहे? कारण की आम्ही पाहिलं की गतकाळामध्ये अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आलेली आणि अनेक काउन्सिलरच्या माध्यमातून लाखो रुपये लुबाडले जातात, परंतु विद्यार्थ्यांना हवा तसा न्याय दिला जात नाही, फसवलं जातं, पैसे घेतले जातात की बाबा पहिल्या फेरीत तुमचा नंबर लागेल, दुसऱ्या फेरीत नंबर लागेल. परंतु अशा घटना आपण कित्येक गतकाळात पाहिल्या. किती महत्वाचं आहे काउन्सिलिंग आणि व्यवस्थित समुपदेशन त्या विद्यार्थ्यांना, त्याच्या पालकांना होणं. हा खूप साहेब प्रश्न जो आहे तो खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. कारण मीही या काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये येण्याचं कारण तेच होतं की अनेक विद्यार्थ्यांची या काउन्सिलिंगच्या माध्यमातून फसवणूक होते आणि ते कुठंतरी माझ्या मनाला आतून कुठंतरी एक ते पेन होत होतं की यार आपण यांच्यासाठी काय करू शकतो का. आणि म्हणूनच मी या मेडिकल काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये आलेलो आहे. आणि त्याच्यामध्ये ते काउन्सिलिंग काय असतं की काउन्सिलिंग हे प्रत्येक राज्याचं वेगळं काउन्सिलिंग असतं आणि ते सेंट्रल काउन्सिलिंग आणि स्टेट काउन्सिलिंग हे 2 प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये प्रत्येक राज्याला एक स्टेट काउन्सिलिंग असतं. आणि सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये काय की जर एमबीबीएस आणि बीडीएस तुम्हाला करायचं आहे तर त्यामध्ये तुम्हाला एमसीसी काउन्सिलिंग असतं आणि जर आयुष काउन्सिलिंग तुम्हाला करायचं आहे तर AACCC सेंट्रल काउन्सिलिंग असतं आणि प्रत्येक स्टेटला एक काउन्सिलिंग असतं. पण अनेकदा हे काउन्सिलिंग जे आहे ते पूर्ण ट्रान्सपरंट असतानाही अनेक असे मार्केटमध्ये एजंट आहेत की ते तुमच्याकडून ठराविक रक्कम घेऊन तुमचं ऍडमिशन करतो, तुमचं बुकिंग करतो, या ठिकाणी पैसे घेतले जातात. पण शेवटी काय होतं की तुम्हाला जे काय ऍडमिशन मिळत असतं ते तुमचं मेरिट, तुमची इकॉनॉमिकल कंडिशन आणि तुमची कॅटेगरी या 3 गोष्टीवरती तुमचं ऍडमिशन ठरतं. जो काय तुमचा ऑल इंडिया रँक असतो त्या ऑल इंडिया रँक वरती तुमचं हे ऍडमिशन प्रक्रिया ठरलेली असते आणि ती खूप ट्रान्सपरंट असते. अजूनही मी प्रत्येक पॅरेंट्सला सांगेल की यामध्ये कोणाचाही रोल नसतो.
जर या देशाचा पंतप्रधान असेल आणि त्याच्या मुलाला ऍडमिशन घ्यायचं असेल तरी तो काही करू शकत नाही. तर आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला तर विषय सोडून द्यायचा त्याच्यामध्ये. दुसरा मुद्दा हा आहे की बरेचसे एजंट किंवा बरेच काउन्सिलर काय करतात की विद्यार्थ्याकडं एक ठराविक अमाऊंट घेतात आणि त्यांचं बुकिंग करतो म्हणतात आणि त्यांची ओरिजिनल डॉक्युमेंट ते स्वतःकडे घेतात. कृपया मी हा मुद्दा जाणून बुजून तुम्हाला सांगतोय की कृपया जोपर्यंत तुमचं अलॉटमेंट लेटर येत नाही तोपर्यंत कोणालाही तुमचं एकही डॉक्युमेंट देऊ नका. कारण ओरिजिनल डॉक्युमेंट हे अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला कॉलेजमध्ये द्यायचे असतात. नंबर 3, जर एखादा काउन्सिलर किंवा एजंट, अजून एक मी गेल्या 3-4 वर्षात माझ्याकडे आलेले कंप्लेंट आहे की त्यांचा स्वतःचा पासवर्ड म्हणजेच ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर ज्यावेळेस तुमचं रजिस्ट्रेशन करतात त्यावेळेस ते त्यांचा स्वतःचा टाकतात. त्यामुळे काय होतं की तुमची फसवणूक होते. बऱ्याच वेळा त्या विद्यार्थ्याला ते कॉलेज घ्यायचं नसतं पण त्या एजंटला त्या ठिकाणी कमिशन मिळतं आणि जास्त कमिशन मिळतं. त्यामुळे तो एजंट काय करतो, चॉईस फिलिंग करताना त्याच्या हिशोबाने ते कॉलेज टाकतो आणि विद्यार्थी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला कळतं की आपली या ठिकाणी फसवणूक झालेली आहे. मग त्यावेळेस तो विद्यार्थी हातपाय मारायला सुरुवात करतो पण त्यावेळेस त्याच्याकडे त्याचा स्वतःचा मोबाईल नंबर नसल्यामुळं त्याला ओटीपी येत नाही आणि त्याला त्या काउन्सिलिंग मध्ये काही चेंजेस करता येत नाही. त्यामुळं ही तिसरी चूक जे विद्यार्थी आणि पॅरेंट्स जे करतात ती चूक आहे की आपला स्वतःचा ईमेल आयडी आणि आपला स्वतःच्या मोबाईल नंबरनच आपलं रजिस्ट्रेशन करा. कुठल्याही काउन्सिलरकडे जावा पण या बेसिक गोष्टी आहेत बरोबर. ज्याच्यामध्ये एकही रुपयाही कुणाला देऊ नका कारण कुठल्याही प्रकारचं बुकिंग केलं जात नाही. दुसरा प्रश्न आहे की काउन्सिलिंग प्रोसेस जे आहे ते टोटल ट्रान्सपरंट आहे. आणि तिसरा मुद्दा जो आहे तर आपलं रजिस्ट्रेशन जे आहे ते आपलं जे नीटचा तुम्ही फॉर्म भरताना ज्या मोबाईल नंबरनं आणि ज्या ईमेल आयडीनं तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच ईमेल आयडी मोबाईल नंबरनं प्रत्येक राज्याचं रजिस्ट्रेशन जे आहे ते त्या ठिकाणी करायचं आहे. आणि या पारदर्शक काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आपल्याला भाग घ्यायचा आहे. कुठल्याही प्रकारचं जर तुम्हाला कॉलेज ऍडमिशन देत असताना डोनेशन मागत असेल तर ह्या मिसाळ सरांना कधीही कॉल करा. आपण जाब विचारला जाईल आणि हे बदलापूर व्हाईस आपल्या सोबत असेल. तर अशी फसवणूक आज विद्यार्थ्याकडून कुठल्याही देशातल्या कुठल्याही कॉलेजला 1 रुपया डोनेशन घ्यायची गरज नाही, द्यायचीही गरज नाही. कारण ही प्रोसेस जी आहे ती टोटल ट्रान्सपरंट असते. यामध्ये ऑल इंडिया कोट्यासाठी वेगळी फी असते, स्टेट कोट्यासाठी वेगळी फी असते. शिवाय मॅनेजमेंट किंवा एनआरआय कोट्याच्या ज्या फीज असतात त्या फी स्ट्रक्चर ऑलरेडी गव्हर्नमेंटनं ठरवून दिलेलं आहे. ते प्रत्येक स्टेट वाईज वेगळं असेल. त्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज, सेमी गव्हर्नमेंट कॉलेज, प्रायव्हेट कॉलेज आणि डीम्ड युनिव्हर्सिटी या प्रत्येकाचं फी स्ट्रक्चर जे आहे ते वेगवेगळं आहे. पण ते प्रत्येकाचं फी स्ट्रक्चर तुम्हाला गुगलवरती किंवा जे काही काउन्सिलिंगच्या ज्या अधिकृत वेबसाईट आहेत त्यावरती त्यांचं सगळ्या डिटेल्स आहेत. त्या डिटेल्स पाहूनच आपण आपलं ऍडमिशन घ्यायचं आहे. सोबतच हॉस्टेल, मेस याचाही तुम्ही बजेटचा वापर किती जाते याही गोष्टी तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. काही कॉलेजेस जे आहेत ते डेव्हलपमेंट फीच्या नावाखाली आम्हाला तुमच्याकडून पैसे घेतले जातात. बरोबर. शिवाय आता कालच एक गव्हर्नमेंटने एक निर्णय दिलेला आहे की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना 4.5 वर्षाचीच फी भरायची आहे पण इंटर्नशिपच्या नावाखाली लाखो रुपये हे मोठमोठे कॉलेजवाले कळत होते. त्यांनाही काल गव्हर्नमेंटनं चाप दिलेला आहे. त्याचीही न्यूज एमसीसीनं ऑलरेडी डिक्लेअर केलेली आहे, मेडिकल काउन्सिलनं डिक्लेअर केलेली आहे की तुम्हाला या डेव्हलपमेंट फीचा किंवा मेडिकल ज्यावेळेस तुम्ही इंटर्नशिप करता त्याचा तुम्हाला 1 रुपयाही कॉलेजला द्यायची गरज नाही. जे काय हॉस्टेल मेसचे पैसे असतील ते त्या ठिकाणी तुम्ही हॉस्टेलला राहत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला देणं गरजेचं आहे. अदरवाईज तुम्हाला कुठल्याही कॉलेजला 1 रुपया द्यायची गरज नाही. फक्त तुम्हाला 4.5 वर्षाचा जे काय कोर्स फी असेल तेवढीच त्या ठिकाणी द्यायची गरज आहे. तर मी तुमचं खूप खूप साहेब आभारी आहे की हा खूप महत्वाचा आणि एक संवेदनशील प्रश्न होता की जो आज अनेक पालकांना पडलेला असतो आणि त्याच्यापासून फसवणूक होते. ते फसवणूक पासून 100% मला वाटतं की प्रत्येक पालकांमध्ये हा मेसेज जाईल आणि त्यांना त्याच्यामध्ये अवेअरनेस येईल. आप्पासाहेब, एवढा सगळा प्रवास आपण केला, अनेकांचे प्राण वाचवले, संपूर्ण कोरोनाचा संकट काळ पाहिला. आता बदलापूरमध्ये सद्गुरू करिअर काउन्सिलिंगच्या माध्यमातून आपण सेवा देतात. ही संकल्पना कशी सुचली हे तर आपण सांगितलं, परंतु याचा लाभ ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचा आहे किंवा ज्यांना तुमच्या सोबत जोडायचं त्यांना काय सांगत आहे की अगदी मध्य ठिकाणी म्हणजे बदलापूर स्टेशनच्या बाहेरच आपलं कार्यालय आहे. काय सगळ्यांना मार्गदर्शन असेल आणि इथे येण्यासाठी काय आव्हान असेल? आज जेही हा व्हिडिओ पाहत असतील, जे आज आपल्या या
बदलापूर व्हायचे जे चॅनलचे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना मी एकच विनंती करेन की जेही आपले नातेवाईक असतील, आपली मुलं असतील, जे 8वी पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत असतील, किंवा आज असे अनेक जे आपल्या बदलापूर व्हायचे जे प्रेक्षक आहेत की ज्यांचं एज्युकेशन थांबलेलं आहे, ज्यांना ग्रॅज्युएशन करायचं आहे, त्यांचं 10वी 12वी थांबलेलं आहे. आज अनेक अशा महिला आहेत की ज्या हाऊसवाईफ आहेत, वर्किंग प्रोफेशनल मध्ये आहेत, पण त्यांनाही वाटतं की आपलं लहान वयात असताना किंवा आपल्या परिस्थिती अभावी असताना लग्न झालेलं आहे आणि त्यावेळेस आपल्याला हे शिक्षण नाही घेता आलं, पण आजही ज्यांची इच्छा आहे की माझं शिक्षण आज परत मला कम्प्लीट करायचं आहे, मला परत पुनर्जीवन घेऊन पुन्हा एकदा मला या मार्केटमध्ये माझं शिक्षण कम्प्लीट करून मला या लोकांना सेवा द्यायच्या वेगवेगळ्या माध्यमातून, तर आपण त्याही लोकांसाठी आपण डिस्टन्स एज्युकेशन म्हणजे रेग्युलर एज्युकेशन सोबतच आपण डिस्टन्स एज्युकेशन पण आपल्याकडे उपलब्ध आहे की ज्याच्यामध्ये अनेक कोर्सेस आहेत की ग्रॅज्युएशनचे असतील, डिप्लोमाचे असतील, पॅरामेडिकलचे छोटे छोटे डिप्लोमा आहेत की जे डिप्लोमा करून तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसायासोबत एक स्वतःचा जॉबही तुम्ही कधी कधी त्यामधून निर्माण करून त्या ठिकाणी तुम्ही सेवा देऊ शकता. तर जेही आज बदलापूर व्हायचे जे माझे तुमचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन माझ्याशी संपर्क करून त्यांचं जे काय काउन्सिलिंग आहे ते काउन्सिलिंग फर्स्ट म्हणजे जर तुमची रील दाखवली तर त्या रील वाल्याला फर्स्ट काउन्सिलिंग सेटअप जो आहे तो टोटली फ्री आहे. आणि मला आनंद होतोय की आज तुम्ही माझी मुलाखत घेतली आणि या लोकांपर्यंत तुम्ही ती पोहोचवताय. हा आवाज फक्त हा बदलापूरचा आवाज नाहीये, तर हा आवाज महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रातल्या माझ्या प्रत्येक गरीब वंचित आणि जी शिक्षणापासून राहिलेले जे विद्यार्थी असतील किंवा जो आज वर्ग आहे, जो कर्मचारी आहेत, जे हाऊसवाईफ आहेत, त्यांनाही वाटतं की हे शिक्षण मला परत कम्प्लीट करायचं आहे. तर तुम्ही हा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवताय, या देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवताय, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. हो सर, सातारा सारख्या ग्रामीण भागातून आपण आला आणि मातीशी आपली नाणं जोडलेली आहे, आपल्या संवादात आपल्या विनंती ते वारंवार आम्हाला जाणवतं. एक सायन्स क्षेत्र म्हणतो किंवा मेडिकल क्षेत्र म्हणतो तर एक सर्वसामान्यांमध्ये खूप भ्रम असतो, किती प्रचंड महाग असतो, खूप महाग असतं, परंतु तिथे गेल्याच्या नंतर प्रत्यक्षात काय परिस्थिती असते, काय विशेष असतं? बघा, माझं शिक्षण जे आहे ते सातारमधील वरकुटे मलोडी या गावात 1ली ते 10वी पर्यंत झालं आणि त्याच्यानंतर 11वी 12वी माझं तिथंच आमच्या गावापासून एक 12 ते 15 किलोमीटर अंतरावरती देवापूर कॉलेज आहे, कर्मवीर भाऊराव पाटील ज्युनियर कॉलेज सायन्स, या ठिकाणी माझं 12वीचं शिक्षण झालं आणि त्यानंतर मी फार्मसी बँगलोरला केलं. पण आज अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांचं एज्युकेशन त्यांना गायडन्स नसल्यामुळं मिळत नाही. तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण आज मी स्वतः म्हणजे ज्या पद्धतीनं मी ग्रामीण भागातून येऊन या मुंबईमध्ये गेली 20 वर्ष स्ट्रगल करतोय आणि जो काही एक्सपिरियन्स मी 20 वर्षाचा घेतलेला आहे त्या 20 वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये खूप मी चढ उतार पाहिलेले आहेत आणि यामधून आज इतकं माझ्याकडं मी जे काही नॉलेज घेतलेलं आहे ते मी माझ्या नॉलेजचा वापर आज समाजातील प्रत्येक घटकाला मिळवा आणि ही प्रेरणा घेऊन आज अनेकांचं आयुष्य मध्येच थांबतं आणि तिथून त्यांना पुढे रस्ता दिसत नाही, अशा लोकांना रस्ता दाखवायचं ही माझी जबाबदारी आहे आणि मी गेली 10 वर्षापासून खूप प्रामाणिकपणे पार पडतोय. कारण एक ग्रामीण भागातून येऊन या ठिकाणी मुंबई सारख्या मायानगरीत येऊन एक स्वतःचा व्यवसाय उभा करणं, त्या व्यवसायामध्ये पण चढ उतार परत पाहणं, त्यामध्ये पण अपडाऊन घेणं आणि पुन्हा कोरोनासारख्या काळामध्ये स्वतःची जीवाची पर्वा न करता या ठिकाणी लोकांची सेवा करणं आणि त्यातून ऊर्जा तयार होऊन या आज करिअर काउन्सिलिंग क्षेत्राकडे मी येतोय आणि त्यातून आज गेल्या जर 10 वर्षाच्या काळातला जर माझा काळ बघितला तर अनेक विद्यार्थी, अनेक वर्किंग प्रोफेशनल, अनेक हाऊसवाईफ ज्यांचं शिक्षण थांबलं होतं त्यांना मी पुनर्जीवित करण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे आणि ते पुढं असंच चालू राहील आणि तुम्ही हा आवाज जनतेपर्यंत दाखवताय त्याबद्दलही तुमचं आभार. आता आपण पाहिलं सद्गुरू करिअर काउन्सिलिंग सेंटरचे सर्वा अप्पासाहेब मिसाळ सर यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे जे कन्फ्युजन आपल्याला असतं की 12वीच्या नंतर कोणता पर्याय निवडायचा आणि अनेकांना जो भ्रम असतो
की मेडिकल सायन्स मध्ये फक्त एमबीबीएस असतं, याची सगळी उत्तरं त्यांनी दिलेली आहेत. आणि महत्वाचं म्हणजे बदलापूरकरांसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे. बदलापूर पश्चिम येथे देवदार मार्केट येथे पहिल्या मजल्यावरती त्यांचं कार्यालय आहे. तर नक्की आपण इथे भेट द्या आणि आपलं करिअर उज्ज्वल करा. आणि नक्कीच या सद्गुरू करिअर काउन्सिलिंग सेंटरचा आपल्याला स्पर्श झाल्याच्या नंतर फिनिक्स पक्षाप्रमाणे आपलं जीवनही आपण उजळून टाकाल याची शाश्वती आपल्याला इथे आल्याच्या नंतर नक्कीच